कोल्हापूर शहरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या बालिंगा येथील सरस्वती महिपती पार्कमध्ये सुरू असलेल्या अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर पोलीस आणि आरोग्य विभागाने धाड टाकली। सोमवारी दुपारी टाकलेल्या या धाडीत एक गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, 98 गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य जप्त करण्यात आले। तर तपासणीसाठी आलेली एक महिला आणि एजंट दिगंबर मारुती किल्लेदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले। मात्र बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील हा पसार झाला। याबाबतची सविस्तर माहिती अशी की बालिंगे पाडळी खुर्द रस्त्यावर असणाऱ्या सरस्वती महिपती संकुलात बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील यांनी अवैधरित्या गर्भलिंग तपासणी केंद्र सुरू केले होते। याची कुणकुण पोलीस व आरोग्य विभागाला मिळाली होती। त्यानुसार शाहूवाडी करवीर पोलीस व आरोग्य विभागाने सोमवारी दुपारी या अवैध गर्भलिंग तपासणी केंद्रावर धाड टाकली आणि येथील गर्भपात रॅकेट उघडकीस आणले। पोलिसांनी धाड टाकल्यानंतर तेथे उपस्थित असलेल्या एजंट व गर्भ तपासणी करण्यासाठी आलेल्या एका महिलेला ताब्यात घेतले। दरम्यान तपासणी पथक आल्याचे समजताच बोगस डॉक्टर स्वप्नील केरबा पाटील हा पसार झाला। तर ताब्यात घेतलेला एजंट दिगंबर मारुती किल्लेदार हा पोलिसांच्या तावडीत सापडला। या तपासणीमध्ये गर्भलिंग निदान सोनोग्राफी मशीन, 98 गर्भपात गोळ्यांचे किट, जेल असे साहित्य ताब्यात घेतले आहे।